राम राम. जरा जोरात बोला. हा ना. हा, राम राम. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय 9 ते 10 वर्षांनी. मामाचं नाव विचारू आणि यांना काय त्रास होता आणि काय फरक पडला. जरा पुढे या. तुमचं नाव सांगा. दिलीप पंढरी जाधव सोमठाणा. हा, तुमच्यानेच आहे तुम्ही, बरोबर? हा. तुम्हाला काय त्रास होता? गुडघे दुखी, हा गुडघे चाळे. हा, जेवढे चाळे होते चाळे दुखत होते हा, चाळे दुखत, आणि गुडघे पण दुखत होते. गुडघे पण दुखत होते. बरं, मंत्री साहेबाची ओळख होती, पण सहज मंत्री साहेबांनी सकाळी सकाळी म्हणले तुमचं ते चलताना ते लंगडत चालल्याने वाटलं. हा. मग तुम्ही आयुर्वेदिक घेतलं, तुम्हाला काय फरक पडला माझ्या आयुर्वेदिक औषधाने? पित्ताचा फरक पडला. पित्ताला पण फरक पडला. पित्ताला पण गुडघे चाळे दुखणं एकदम क्लिअर कमी झालं. गुडघे पण दुखायचं कमी झालं. क्लिअर एकदम कमी. क्लिअर. किती वर्षानं दुखत होते गुडघे? 3 वर्ष. 3 वर्षानं गुडघे दुखत होते आणि यांना पित्ताचा पण त्रास होता. पित्ताचा त्रास कमी झाला, गुडघ्याचा त्रास क्लिअर झालाय कमी. क्लिअर. आता असं म्हणल्यावर कुणी विश्वास ठेवल का? नाही. पण आयुर्वेदिकने चमत्कार केला का नाही? नाही, त्या औषधात नंबर 1. तिसरी गोष्ट महत्वाचं, चाळे पण दुखत होते, चाळे पण कमी झाले. कमी झाली. बरोबर. बरं, तुम्ही मंडळीला तुम्ही औषध दिलं तुमच्या घरी, हा. बरोबर आहे? तर मंडळीला काय काय फरक पडला तुमच्या? गुडघे दुखणे, कंबर दुखणे. हा, म्हणजे मंडळीला बी गुडघे आणि कमरेचा त्रास होता. कमर. म्हणजे तुम्ही दोघांनी माझं आयुर्वेदिक औषध चालू केलं, तुम्हाला 100% फरक पडला. 100% फरक. बर, पहिला विश्वास बसला होता का मंत्री साहेबांना? नाही. अगोदर ती मंत्री साहेबांना सांगितलं, मी सहज आलो. त्याची माझी सहज गाठ पडली. हा. त्यांनी मला सांगितलं तसंच मी औषधांच्या मान्यप्रमाणे घेतलं. हा. की मला फरक. बर, तुम्ही फरक पडला म्हणून जरूर तुम्ही सांगितलं आणि लोकांना पण सांगायला चालू आहे. तुमच्या भाच्याला माने साहेबाला पण सांगितलं. हो, आपण सांगितलं. तुम्ही मुलाखत दिल्याबरोबर धन्यवाद. नमस्कार.